त्या बाबतीत ते काय बोलतात एकदा भेटल्यानंतर मी आपल्या सर्वांना सांगेलच। आणि त्याच्याचबरोबर CP साहेबांना भेटत असताना काही दिवसांपूर्वी त्यांना एक पत्र SRAच्या बाबतीत मिटकर नावाचा जो अधिकारी त्याच्याबद्दल मोकोका त्यांच्यावर लावण्यात यावा आणि हायकोर्टली निकाल देऊन सुद्धा जी कारवाई त्या ठिकाणी होत नाही त्याच्यामध्ये एका कंडिशनच्या अंतर्गत त्याच्या मोकोका सुद्धा लागू शकतो ती विनंती करण्यासाठी आम्ही सर्वजण तिथे CP साहेबांना भेटण्यासाठी आज जाणार आहोत। मिटकर यांना नेमकं असं काय केलं की तुम्ही थेट मोक्का लावण्याची त्याच्यावर मागणी करताय आणि हा अधिकारी नेमका कोण आहे, बॅकग्राऊंड काय आणि मागच्या तुमच्या सरकार देखील त्यावेळी होतं त्यावेळी देखील हा अधिकारी ऍक्टिव्हली काम करत होता? आणि आमचं सरकार असलं काय नसलं काय, जो अधिकारी चुकीचा आहे तो अधिकारी चुकीचाच आहे। 5,000 कोटीचा भूखंड जो सामान्य लोकांचा आहे, नाही तर जिथं STP प्लांट म्हणजे सिवेज ट्रीटमेंट प्लांट मुंबई वाढतंय, मुंबई जर वाढत असेल तर सिवेज ट्रीटमेंट प्लांट लागणार आहे। मग सिवेज ट्रीटमेंटसाठी वरळीमध्ये आरक्षित केलेली जमीन जर तिथं एखाद्या व्यावसायिकाला सगळ्या कंडिशन्स बाजूला ठेवून जर मिटकरांनी दिले असतील आणि हे प्रकरण जेव्हा कोर्टात गेलं, कोर्टाली सुद्धा मिटकरांवर ताशेरे तिथं ओढलेले आहेत, मिटकरांवर कारवाई करण्यात यावी असं सांगून सुद्धा 6 महिने झाले तरी आतापर्यंत दुर्दैवाने त्या ठिकाणी कारवाई झाली नाही। मग 5,000 कोटीचा भूखंड तो सुद्धा STPचा जर एक अधिकारी मनमानी करून तिथं काही विकसका म्हणजे डेव्हलपरच्या घशात जर घालत असेल तर त्याच्यावर कारवाई का होत नाही कोर्टाली सांगून सुद्धा असा आमचा प्रश्न आहे। त्यामुळे SRAला आम्ही पत्र दिलेलं आहे, त्यांनाही आम्ही 10-15 दिवस तिथं दिलेले आहेत, त्या बाबतीत ते काय करतात हे आम्ही बघूच। आज CP साहेबांना भेटू आणि CP साहेबांची बैठक झाल्यानंतर कमिशनर मॅडमला सुद्धा मुंबई कमिशनरांना याच बाबतीत व इतर विषयांच्या बाबतीत आम्ही भेटणार आहोत। पण मुळात ही जी STPची जागा आहे किंवा STPचा प्रकल्प जो आहे हा मुंबई महानगरपालिका राबवणार आहे किंवा मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत ते येतं, याचा आणि SRAचा संबंध काय आणि या अधिकाऱ्यांनी परस्पर ती जागा एखाद्या विकासकाला देण्याचा सुद्धा संबंध काय? एक तर तुम्ही बघितलं तर वरळीमध्ये असणारी ही जागा 27,000 स्क्वेअर मीटरची जागा आहे, ही पूर्णपणे आरक्षित STP प्लांटसाठी आहे। मिटकरांनी कागदपत्रे मॅन्युप्युलेट करून त्याच्यामध्ये बदल करून एका डेव्हलपरला ती जागा ट्रान्सिट कॅम्पसाठी त्यातली 10,000 स्क्वेअर मीटरची जागा ट्रान्सिट कॅम्पसाठी दिली SRAकडनं। एक तर त्यावेळेसचा पत्रव्यवहार बघितला तर महानगरपालिकेने या बाबतीत तिथं SRAला विरोध केलेला आहे की ही जागा तुम्ही कोणाला तिथं देऊ नका, तरी सुद्धा तिथं या मिटकर नावाच्या अधिकाऱ्यांनी व त्याचे जे इतर अधिकारी त्यांनी कागदपत्रे लपवून ती जागा 10,000 स्क्वेअर मीटरची जी 5,000 कोटी रुपयाची ती एका बिल्डरला दिली। हा विषय जेव्हा कोर्टात गेला तेव्हा कोर्टाली हे प्रकरण पूर्णपणे समजून घेतलं आणि त्याच्यामध्ये मिटकर जबाबदार आहे हे इल्लीगल गोष्ट करण्यासाठी, कागदपत्राचा हेरफार करण्यासाठी व काही महत्त्वाचे महानगरपालिकेचे कागदपत्र दाबून एखाद्या डेव्हलपरला मदत करण्यासाठी हा मिटकर जबाबदारी असं हायकोर्ट मुंबईला तिथं सांगून सुद्धा आणि SRAला तिथं त्याच्यावर कारवाई करा हे सांगून सुद्धा कारवाई त्या ठिकाणी झालेली नाही। आता आम्ही महानगरपालिका मुंबईला भेटण्याचं कारण असं आहे, एक तर पूर्वी तुम्ही पत्रव्यवहार असा केला आहे की 27,000 स्क्वेअर मीटरची जी जागा आहे ती STPसाठी आरक्षित आहे आणि ती तशीच तिथं ठेवण्यात यावी, पण आम्हाला असं कळतंय की मुंबई महानगरपालिका आता प्रयत्न करत आहे, नाही तर पत्रव्यवहार राज्य सरकार बरोबर करत आहे की 10,000 स्क्वेअर मीटरची जागा दुसऱ्या कुठल्या तरी डेव्हलपरला त्या ठिकाणी देण्यात यावी। असं जर तिथं होत असेल तर एका बाजूला सुरुवातीला तुम्ही विरोध करता आणि मग आता तुम्ही म्हणता की 10,000 स्क्वेअर मीटरची जी 27,000 पैकी जागा आहे ती तुम्ही एका डेव्हलपरला देऊन टाका, म्हणजे कुठं ना कुठं तरी महानगरपालिका सुद्धा डेव्हलपरच्या बाजूने निर्णय घेत मुंबईच्या सामान्य लोकांना महत्त्वपूर्ण असणारी STP म्हणजे तिथं गटर स्वच्छ करण्याला जे काही प्लांट तिथं लागतो ती जागा डेव्हलपरला सहजपणे त्या ठिकाणी दिलं जात असेल तर आम्ही त्या गोष्टीचा विरोध करतोय। परंतु दादा दोन्ही म्हणजे जसं तुम्ही आता म्हणता की BMC आणि SRA हे दोन्ही विभाग अर्बन डेव्हलपमेंटच्या आत, समजा जर जी महानगरपालिका आधी या प्लॉटला विरोध करत होती तीच महानगरपालिका आता जर हा प्लॉट द्यायला निघालेली असेल तर हे दोन्ही विभाग
विभाग जे आहे ते एकनाथ शिंदेच्या अंडर येतात. मग या संदर्भामध्ये आपण त्यांच्याशी काही चर्चा केलेली आहे का, किंवा पुढचा टप्पा तुमचा त्यांच्यापर्यंत पोहोचून याची तक्रार करण्याचा आहे का? एकदा दोनदा त्यांना भेटण्याचा प्रयत्न नाही तर वेळ घेण्याचा प्रयत्न तिथे केला, पण ती काय आत्तापर्यंत वेळ मिळालेली नाही. कदाचित काही राजकीय आणि महत्त्वाच्या विषयामध्ये ते व्यस्त असावेत. आज कॅबिनेटची बैठक आहे, ती बैठक झाल्यानंतर आम्ही भेटण्याचा त्यांना तिथं प्रयत्न करू. पण हे जे काय घडलेलं आहे ते अधिकारी लेवलला झालेलं आहे. मिटकर हा जो अधिकारी तो स्वतःलाच तिथला राजा समजतो SRAचा, असं कुठेतरी आम्हाला जाणवतंय. आणि आम्हाला हेही कळालंय की ठराविक मोठे डेव्हलपर सोडले तर बऱ्याच लहान आणि मीडियम डेव्हलपर बरोबर तो कॉन्ट्रॅक्ट करतो, पार्टनरशिप करतो. आणि समजा एखाद्या भूखंडाची जागेची किंमत 1000 पर स्क्वेअर मीटर असेल तर त्याच्यामध्ये कॅशमध्ये अतिरिक्त 200-300 रुपये प्रति स्क्वेअर मीटर हे मिटकरांना तिथं पार्टनरशिपमध्ये द्यायला तो भाग डेव्हलपरला मिटकर हा भाग पाडतो. असंही काही गोष्टी SRAमध्ये तिथं सुरू आहे. SRA कशासाठी आलेली आहे तर गरिबांना घरं देण्यासाठी आलेली आहे. झोपडपट्टीचा विकास करून झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना तिथं चांगली सिमेंटची घरं मिळावी आणि राहिलेला ह्याच्यावर चांगल्या डेव्हलपमेंट होऊन इतर लोकांना मिळावी अशा हेतूतून तिथं झालंय. पण तिथं मोठ्या प्रमाणात मिटकरच्या माध्यमातून व्यवहार हा होतोय. हे पेपरवर सिद्ध झालेलं आहे, पण पेपरवर सिद्ध होऊन हायकोर्टली सांगून सुद्धा त्याच्यावर जर कारवाई केली जात नसेल आणि 5-5 हजार कोटीचे भूखंड जर डेव्हलपरला दिले जात असेल तर माझं एवढंच मत आहे की मग त्यांच्या पाठीमागे कोणाचा तरी एखाद्या राजकीय व्यक्तीचा हात आहे. तो पण आपल्याला येत्या काळामध्ये शोधावा लागेल. पण शोधण्याच्या पूर्वी सरकारला आम्ही विनंती करतो की त्या खोलात आम्ही जात नाही. हा अधिकारी जो जबाबदार आहे, हायकोर्टली सांगितलेलं आहे की तो जबाबदार आहे, त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करणं हे अतिशय महत्वाचं आहे. मुंबईकर संदर्भामध्ये आणखी एक बाब आहे. मिटकर या अधिकाऱ्यानं SRAमध्ये कोणताही अधिकारी महाराष्ट्रात जिथे जिथं विभाग आहे त्या ठिकाणी सर्टन लेव्हल पर्यंत तुम्हाला थांबता येतं, त्यानंतर तुमची बदली होते. मात्र या संबंधित अधिकाऱ्यानं आपले काही मित्र सहकारी सोबत घेऊन एक भली मोठी रक्कम सरकारला मोजली आणि त्यानंतर परमनंटची ऑर्डर त्यांना काढून घेतली. अनेक वर्ष झाली मंडळी त्या ठिकाणी आहे. या संदर्भात तुम्ही काय करता? सहसा SRAमध्ये एकतर आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटून विनंती करणारे, SRAमध्ये SRAची स्वतःची भरती तुम्ही तिथं करा. ती भरती होत नाही तोपर्यंत आणि आत्तापर्यंत काय पद्धत असायची की महानगरपालिकेची लोक एक परीक्षा द्यायचे. परीक्षा दिल्यानंतर त्या परीक्षेमध्ये जे जे काही अधिकारी पास व्हायचे ते SRAमध्ये जायचे. आता ह्याच्यामध्ये आम्हाला जे कळालेलं आहे की काही ठराविक लोक हे दुसऱ्या विभागाचे म्हणजे म्हाडा विभागाचे नाही तर इतर विभागाचे सुद्धा बिना परीक्षा घेऊन त्यांना SRAमध्ये त्या ठिकाणी आणलेलं आहे. त्याचाही आमचा अभ्यास चालू आहे. त्यामुळे बिना परीक्षा देऊन कोण कोण तिथे आलेलं आहे याचा सुद्धा तिथं आपल्याला अभ्यास करावा लागेल. कारण का जी प्रथा आहे, प्रथा अशीच आहे की परीक्षा देऊन महानगरपालिकेची लोक घेतली जातात. त्याला काय आम्ही खूप वेगळा विरोध करेल असं नाही. पण जे बिना परीक्षा घेऊन तिथं परमनंट झाले नाही तर तिथं काम करतात, त्यांचा कार्यकाळ संपून सुद्धा ते सातत्याने त्या ठिकाणी काम करतात, त्या लोकांवर मात्र तिथं आमचं लक्ष आहे. ती यादी सुद्धा आम्हाला तिथं आलेली आहे. पण पहिलं टार्गेट मोठा मासा तो मिटकर आहे आणि त्यानंतर हे जे काही छोटे मासे जे डेव्हलपरला पण त्रास देत आहेत, त्यानंतर लोकांनाही त्रास देत आहेत. वेळेवर जे लोकांना घरं मिळायला पाहिजे, चावा मिळायला पाहिजे, नाही तर भाडं मिळायला पाहिजे, ते दुर्दैवाने त्या ठिकाणी गरिबाला सामान्य लोकांना भाडंही मिळत नाही, घरही मिळत नाही. पण मात्र हे अधिकारी खाऊन खाऊन फार गब्बर झालेत. हे मात्र जे काही पद्धत आणि प्रथा तिथं भ्रष्टाचाराची SRAमध्ये सुरू आहे त्याच्यात मिटकर हा मोठा मासा आहे. त्याच्यावर पहिली कारवाई होणं हे महत्वाचं आहे. आणि मी करा असं म्हणत नाही, हायकोर्टली सांगितले तरी जर कारवाई करत नसेल तर याच्या मागे कुठल्या तरी मोठ्या व्यक्तीचा हस्तक्षेप आहे. कोणी IAS ऑफिसर कुणी लॉबी वगैरे यामध्ये जोडली गेली का? कारण की खरं तर प्रत्येक प्राधिकरणावरती एक IAS ऑफिसर अपॉइंटेड नेमलेला असतो, त्या प्रमुख प्राधिकरणाचा म्हणून तो संपूर्ण मॉनिटरिंग करत असतो ती सगळी सिस्टीम. परंतु त्यांच्या खालीच ही सगळी भ्रष्टाचाराची यंत्रणा जी आहे ती फोफावत चालली आहे. त्यामुळे ते प्राधिकरणाचे जे प्रमुख आहेत IAS ऑफिसर ते देखील याला जबाबदार आहेत. SRAचे जे कमिशनर आहेत कल्याणकर, त्यांच्याबरोबर आमची बैठक झाली. त्यांना मी पत्र दिलं आणि पत्र देऊन या मिटकरांवर कारवाई करा असं मी सांगितलेलं आहे. जर कल्याणकरांनी पुढच्या काही दिवसांमध्ये त्या मिटकर आणि त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई केली नाही जी हायकोर्टली सांगितलेली आहे, मग कुठेतरी आपल्याला समजून घ्यावं लागेल
नाहीतर असं समज करावा लागेल की कल्याणकरांचा सुद्धा जो त्या ठिकाणी भ्रष्टाचार होतोय त्याच्यामध्ये कदाचित हात असू शकतो. कारण का भ्रष्ट अधिकाऱ्याला तुम्ही जर त्याची पाठराखण करत असाल मग तुम्ही सुद्धा त्या भ्रष्टाचारामध्ये आहात हे कुठेतरी त्या ठिकाणी सिद्ध होतं. त्यामुळे कल्याणकरांना आम्हाला विनंती करायची की पुढच्या 2-3 दिवसामध्ये अजून विलंब न करता त्या मिटकरावर आणि त्याच्याबरोबर असणारा जो रिटायर झालेला व्यक्ती आहे त्याच्यावर लगेच तिथं कारवाई करावी. तुम्ही जर ती कारवाई केली नाही तर या सगळ्या भ्रष्टाचारामध्ये SRI मध्ये जो चालतो त्याच्यामध्ये आपण सुद्धा आहात हे कुठे ना कुठेतरी त्या ठिकाणी सिद्ध होईल. तुम्ही काल चोखलिंगम यांची भेट घेतली. आता मुंबईतल्या तक्रारी वाढलेल्या आहेत. BLO घरोघरी न जाता गेटवरनच पडताळणी करतायत. BLO वर प्रेशर आहे की लवकरात लवकर सर्वे सगळा पूर्ण करायचा. आता BLOंनी मग शॉर्टकट काय केला, त्यांनी टेबल सर्वे सुरू केला. टेबल सर्वे म्हणजे काय की एका कार्यालयामध्ये बसायचं, तिथं जे कोणी लोक येतील कागद देतील ते कागद घ्यायचे आणि मोबाईलमध्ये एंट्र्या मारायच्या. आता हे कागद देणारे बहुतांश लोक कोण आहेत, ज्याच्यावर आमचं ॲलिगेशन आहे ते भाजपचे कार्यकर्ते आहेत. आता भाजपली त्यांच्या सॉफ्टवेअरच्या मदतीने म्हणजे स्वतःचं एक सॉफ्टवेअर काढलेलं आहे, हा मतदार आपल्या विचाराचा का विरोधातल्या विचाराचा का संदिग्ध, आणि ती यादी घेऊन ते त्या BLO बरोबर बसतात. आणि BLOनी समजा काही लोकांना डिस्क्वालिफाय केलं असेल तर मग त्याच्यामध्ये जर भाजपच्या विचाराची लोक असतील तर लगेचच तो भाजपचा कार्यकर्ता तिथं बसून सगळे कागदपत्र जोडून घेऊन त्याला क्वालिफाय करतात त्या मतदाराला. पण समजा एखाद्या विरोधकावर अन्याय तिथं झाला असेल आणि तो जर डिस्क्वालिफिकेशन यादीमध्ये आला असेल तर मग तिथं त्यांना सांगण्यात येतं BLOला की ठीक आहे ह्याला डिस्क्वालिफाय करून टाका. अशा पद्धतीचं काम तिथं सुरू आहे. त्यामुळे समजा इलेक्शन कमिशनने सांगितलं आहे की 2-2, 3-3 वेळा त्या मतदाराच्या घरी जावा, क्रॉस व्हेरिफिकेशन करा, हे असताना सुद्धा तिथं त्यांना रूल्स रेग्युलेशन असताना सुद्धा बऱ्यापैकी टेबल सर्वे सुरू आहेत. चोखलिंगम साहेबांना काल जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा त्यांना पुरावे दिले. काही तुमच्यासारख्या चांगल्या चॅनलनी पुण्यामध्ये, ठाण्यामध्ये आणि कदाचित नाशिकमध्ये सुद्धा तिथं अशा पद्धतीने टेबल सर्वे हा राजकीय कार्यालयामध्ये म्हणजे भाजपच्या कार्यालयामध्ये जो सुरू आहे त्याचे पुरावे आम्ही त्यांना तिथं दिलं. आणि तुम्ही त्यांच्या जे कोणी जबाबदार आहे त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा असं सांगितलं. त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही कारवाई करतो. पण रितसर या गोष्टी या महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने त्या ठिकाणी सुरू आहे. 9,70,00,000 मतदार या महाराष्ट्रामध्ये होते. आता तो आकडा कमी होऊन 2 कोटीली कमी होऊन 7,60,00,000 तिथं आलेला आहे. आणि त्या 7,60,00,000पैकी सुद्धा उद्या जाऊन मॅपिंग झालेले, मॅपिंग न झालेले, जसं वेस्ट बेंगॉलमध्ये झालं होतं त्यातले बरेचशा लोकांना सुद्धा त्यातून काढलं जाईल. म्हणजे आकडा हा 2,50,00,000 आसपास कदाचित जाऊ शकतो अशी आम्हाला सगळ्यांना भीती वाटते की त्यांना म्हणजे ठीक आहे त्यातले जे मृत्युमुखी पडले तो विषय नाही, जे परमनंटली स्थलांतर झाले त्यांचाही विषय नाही, आम्ही त्याचा विरोध तिथं करत नाही. पण त्याच्यामध्ये जे मॅन्युप्युलेशन आता सुरू आहे दबाव तंत्राचं, हे मात्र त्या ठिकाणी धोकेदायक आहे. आणि हे आमच्याच मतदारसंघामध्ये चालू आहे असं नाही, आमच्या मतदारसंघात तर चालूच आहे. पण भाजपली त्यांची ताकद लावून यंत्रणा लावून सॉफ्टवेअरचा उपयोग करून दबाव BLOवर आणून एकनाथ शिंदेच्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बदल तिथे केले जात आहेत. आणि अजितदादांच्या पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा तिथे केले जात आहेत. त्यामुळे अमित शाह साहेब महाराष्ट्रात येऊन जे बोलले होते की 2029ला आम्हाला कुबड्या नको, म्हणजे एका बाजूला एकनाथ शिंदे साहेबांची कुबडी आणि दुसऱ्या बाजूला अजितदादांच्या पक्षाची कुबडी, ही तर ते राजकीय दृष्टिकोनातून काढत हे सिद्ध झालेलं आहे. पण SIRच्या माध्यमातून सुद्धा या कुबड्या ह्या आपल्याला लागणार नाहीत याची दक्षता भाजप नक्कीच त्या ठिकाणी घेत हे कुठेतरी सिद्ध होतं. भाजपने असा देखील आरोप केलाय की BLO जे आहेत इतर पक्षांचे ते येत नाहीयेत. आम्ही जवळपास 92% BLO दिलेले आहेत तर इतर राजकीय पक्षांनी BLO दिले नाहीयेत, त्यामुळे नंतर ओरड करतायत अशा पद्धतीचा आरोप ते करतायत. BLO हा सरकारी अधिकारी असतो, BLA हा एखाद्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असतो. महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्वजण एकत्रित एकमेकांशी चर्चा करून आमचे जे काही BLA आम्ही तिथं दिलेले आहेत तिथं जे काही लोकांवर तिथं अन्याय होतो तो अन्याय होऊ नये याची दक्षता तिथं घेतोय. आम्ही महाविकास आघाडी म्हणून काम करत असो, त्यामुळे भाजपने त्या बाबतीत टेन्शन घेऊ नये. तुम्ही तुमच्या मित्रपक्षाला कसं मारताय, कसं संपवताय, कुबड्या कशा टांगून ठेवताय हे मात्र त्या ठिकाणी सिद्ध आहे. पण महाविकास आघाडीमध्ये आम्ही तसं करत नाही, आम्ही एकत्रित बसून त्या ठिकाणी काम करतोय.
आता SIR मधून कुबड्या काढण्याचं कसं चाललंय हे मी काल काही प्रमाणात तुम्हाला सांगितलं. 24ला जेव्हा यादी जाहीर होईल त्यात अजून डिटेलमध्ये जाऊन सांगेलच. पण काल तुम्ही एक निर्णय बघितला असेल मुख्यमंत्री साहेबांचा. त्यांनी ऑफिशियली कागदावर आता सांगितलेलं आहे की कुठल्याही मंत्र्याचा कुठलाही निर्णय हा ओव्हररूल करण्याची ताकद ही मुख्यमंत्र्याला त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनीच तिथं दिलेली आहे, म्हणजे सरकारनेच दिलेली आहे. याच्या आधी कुठल्याच मंत्र्याचं तसं काही चालत नव्हतं. पण काल कागद आल्यानंतर जे काही मोघम रूल होता या महाराष्ट्रामध्ये की मुख्यमंत्री काही करू शकतात, कारण का स्वतः त्यांनी अधिवेशनामध्ये वक्तव्य केलं होतं, बाकी मंत्री काही घेणं देणं नसतं, मुख्यमंत्री हा मेन असतो, हे अधिवेशनात त्यांनी तिथं सांगितलं होतं. एकच नेता असतो, तो असतो मुख्यमंत्री. हे आता आजपर्यंत अघोषित जे होतं, काल प्रिंट आल्यामुळे GR काढल्यामुळे ते कुठंतरी आता घोषित झालेलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादांचा पक्ष या सगळ्या गोष्टी किती दिवस सहन करतील हे त्यांनाच त्या ठिकाणी विचारावं लागेल. ठाण्यामध्ये एक कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमामध्ये वेगळंच वंदे मातरम वाजवायचं समोर आलं. परिवहन विभागाचा कार्यक्रम होता. एकनाथ शिंदे कार्यक्रमात होते, प्रताप सरनाईक होते आणि त्यावेळी लता मंगेशकर यांना गायलेलं पुकार चित्रपटातलं गाणं लागल्याचं पाहिलं. काय कारवाई करणार आहात तुम्ही? माफी मागणार आहात का? तुम्ही काँग्रेसला माफी मागा असं तिथं सांगता भाजप म्हणून. आता एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यक्रमामध्ये तिथं जे चुकीचं गाणं लागलं त्या गाण्याला कोण जबाबदार? त्याच्यावर हे एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष नाही तर सरनाईक साहेब हे तिथं माफी मागणार का? राजस्थानमध्ये सुद्धा आपण जर बघितलं असेल तर तिथं तिरंगा म्हणजे 15 ऑगस्ट असताना तिरंगा कुठं फडकवला पाहिजे होता, नाहीतर तिथं तिरंगा हातामध्ये घ्यायला पाहिजे होता. तिथं भाजपच्या मंत्र्यांनी भाजपचा झेंडा तिथं हातात घेतला, म्हणजे फडकवला, म्हणजे तिरंगाला सेकंड महत्व आणि भाजपच्या झेंड्याला पहिलं महत्व. म्हणजे त्यावेळेस म्हणजे जेव्हा किंवा आपल्याला स्वातंत्र्य तिथं मिळालं होतं, भाजपचे विचाराच्या ज्या काही संघटना असतील त्यांनी स्वतंत्र लढ्यामध्ये किती कॉन्ट्रीब्युशन केलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यावेळेस सुद्धा आम्ही प्रथम असं होतं. आता सुद्धा तिरंगा दुय्यम आहे आणि भाजपचा झेंडा हा प्रथम असं कुठेतरी राजस्थानमध्ये संदेश दिला. तिथं भाजपने कुठं माफी मागितली नाही. आणि त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर तिथे सुद्धा वंदे मातरम हे चुकीच्या पद्धतीचं लावलं गेलं, तिथं माफी नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब नाही तर त्या लोकांना माफी मागायला लावा आणि राजस्थानच्या लोकांना माफी मागायला काय हरकत आहे? केंद्रीय निवडणूक काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी सांगितलंय की एकनाथ शिंदे देखील काँग्रेसमध्ये येणार होते. त्याचबरोबर गोपीनाथ मुंडे यांनी ज्या पद्धतीने सोनिया गांधी यांची भेट घेणार होते त्यावेळी अहमद पटेल यांनी त्यांना सांगितले की पहिले राजीनामा द्या, त्याच्यानंतर मग पक्षात या. बघा वरच्या लेवलला काय चर्चा झाली काँग्रेसमध्ये आणि गोपीनाथ मुंडे साहेबांमध्ये हे मला आज सांगता येणार नाही. पण गोपीनाथ मुंडे साहेब मोठे नेते होते. गोपीनाथ मुंडे साहेब असतील, फुंडकर साहेब असतील, खडसे साहेब असतील, महाजन साहेब असतील, यांनी सगळ्यांनी मिळून प्रामाणिकपणे भाजपचा पक्ष जो सत्तेत अनेक वर्ष नव्हता तो जिवंत ठेवला आणि 2014ला सत्तेत येण्यासाठी या सगळ्यांनी मिळून तिथं प्रयत्न केले. महाजन साहेब आधी गेले होते पण बाकी सर्व नेते होते. आणि पण नंतरच्या काळामध्ये आपण बघितलं असेल की मुंडे साहेबांवर आणि सगळ्या नेत्यांवर मोठ्या प्रमाणात भाजपकडनं तिथं अन्याय झाला, हे मात्र मी तिथं सांगू शकतो. पण काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आणि त्या नेत्यांमध्ये काय चर्चा झाली हे मात्र मला सांगता येणार नाही. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्य निवडणूक आयोगाला निर्देश दिलेत SIR ची मोहीम झाल्याशिवाय कुठल्याही निवडणुका घेऊ नका. 20 जिल्हा परिषदा, 211 पंचायत समित्यांच्या निवडणुका 2027 मध्येच होणार आहेत. आता होऊ शकतील. काय आहे की SIR ची प्रक्रिया म्हणजे आम्हाला जे वाटत होतं एक्सटेन्शन देण्यात यावं का, आज म्हणजे काल मध्यरात्री कदाचित 100% व्हेरिफिकेशन हे इलेक्शन कमिशनचं झालेलं आहे आणि त्याच्यातच 2 कोटी आणि 10 लाख लोकांची नावं ही आता मतदार यादीतून कापण्यात आलेली आहे, कारण त्यांच्याकडनं कुठलीच माहिती आलेली नाही. आता पुढच्या प्रक्रियेचा जर आपण अभ्यास केला त्याच्यामध्ये मॅपिंग आहे, त्याच्यामध्ये जी यादी आहे ती आपल्याला प्रकाशित केली जाईल. ती यादी प्रकाशित केल्यानंतर त्याच्या ऑब्जेक्शन्स, कोणाचं काय म्हणणं आहे हे तिथं बघितलं जाईल. फॉर्म 6चा अजून मुद्दा आहे. त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेला अजून 4-5 महिने कदाचित लागू शकतील असा आमच्या सगळ्यांचा अंदाज आहे. आणि जर केंद्रीय इलेक्शन कमिशनने तिथं राज्य इलेक्शन कमिशनला सांगितलं असेल तर इलेक्शन कमिशन राज्याला हे ऐकावंच लागणार. काल सुद्धा आम्ही चोकलिंगम साहेबांशी बोलत असताना जे अवघड प्रश्न होते त्यांनी सरळ सरळ तिथं सांगितलं हे आमच्या हातात नाही, हे केंद्रीय इलेक्शन कमिशनच्या हातात आहे. त्यामुळे ठराविक प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळालं
पण बाकी प्रश्नाला उत्तर देत असताना तुम्ही मांडलेले मुद्दे म्हणजे आम्ही जे मुद्दे मांडलेले आहेत की मोबाईलचं व्हेरिफिकेशन झालं पाहिजे की GPS टॅगिंग झालं पाहिजे, ह्या सगळे विषय तुमच्या वतीने आम्ही केंद्रीय आयोगाला तिथं पाठवू. त्यामुळे राज्याचा आयोग हे तसं बघितलं तर केंद्रीय आयोगाच्या मार्गदर्शनाखाली चालत असल्यामुळे तिथं इलेक्शन नक्कीच पुढे जाऊ शकते. दादा, गेले काही दिवस आपण जर बघितलं गडचिरोलीची घटना, 3 मुलींना सर्पदंशामुळे मृत्यू झाल्यानंतर नागपुरामध्ये आदिवासी समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर आंदोलन केलं जाते. आज 6वा-7वा दिवस आहे. त्यांच्या वतीनं एक पत्र आज मुख्यमंत्र्यांना इथे कॅबिनेटच्या इथे पाठवण्यात येणार आहे. आज जर त्यांच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर काहींनी आत्मदहनाचा इशारा सुद्धा दिला. 3 मुलींचा सर्पदंश होऊन तिथं मृत्यू झाला, अतिशय दुर्दैवी गोष्ट घडली. पण गेल्या 2 वर्षाचा आपण अभ्यास केला. सुनीलजी भुसारा आमच्या बरोबर आहेत, ते आदिवासी नेते आहेत. त्यांचा अभ्यास आणि त्यांचा त्या परिसरामध्ये संपर्क खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांच्याशी आम्ही संवाद साधत असताना गेल्या 2 वर्षामध्ये या सर्व आदिवासी शाळांमध्ये 400 ते 450 पेक्षा जास्त मुलामुलींचा मृत्यू 2 वर्षामध्ये तिथं झालेला आहे कुठल्या ना कुठल्या कारणांमुळे. हे अतिशय दुर्दैवी आहे. आणि मग याच्यासाठी न्याय मिळावा आदिवासी समाजाच्या मुलामुलींसाठी, त्यासाठी जर नागपूरला आंदोलन होत असेल त्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. सरकारने सुद्धा त्या बाबतीत लक्ष देण्याची खऱ्या अर्थाने जरूरत आहे. काही दिवसांपूर्वी तुम्ही बघितलं असेल की हॉस्टेलच्या बाबतीत म्हणजे आदिवासी मुलांचं जे हॉस्टेल मोठ्या मोठ्या शहरांमध्ये आहे त्याच्यामध्ये त्यांनी कंडिशन्स टाकल्या होत्या. त्या कंडिशन्स काय होत्या की समजा स्थानिक म्हणजे मुंबईमध्ये एखादं हॉस्टेल असेल तर स्थानिक आदिवासी मुलांना प्राधान्य दिलं जाईल. अरे पण आदिवासी समाज कुठं राहतो, कसा राहतो याचा अभ्यास सरकारने करायला पाहिजे होता. बाहेरूनच बहुतांश लोक तिथे येऊन राहणार आहेत. त्याच्याचबरोबर त्यात अजून एक कंडिशन टाकली होती की कुठल्याही संघटनेशी कुठल्याही राजकीय पक्षाची तुम्ही संलग्न नसावं, कुठलं आंदोलन तुम्ही करायचं नाही. म्हणजे आदिवासी समाज हा ऐकतो म्हणून त्यांच्यावर काय गोष्टी लादण्याचा प्रयत्न केला ज्या असंविधानिक आहे. त्यामुळे हे जे काय चाललंय आदिवासी समाजाच्या बाबतीत नाही तर इतरही समाजाच्या बाबतीत तो अन्यायकारक आहे. त्यासाठी जर आदिवासी समाज रस्त्यावर येत असेल तर पूर्णपणे त्या समाजाला आणि त्यांच्या मागण्याला त्या ठिकाणी आमचा पाठिंबा आहे. सर, कंत्राटदारांचे पैसे थकलेले आहेत राज्यभरातल्या कंत्राटदारांचे जवळपास 90,000 कोटी रुपये थकीत आहेत. त्याकरता आज विदर्भात देखील मोठ्या प्रमाणात कंत्राटदार एकवटलेले आहेत आणि आंदोलन करतात आहेत. गेल्या 2-3 दिवसांपासून आझाद मैदानावरती देखील कंत्राटदार आंदोलन आहेत. त्यांचं जे आंदोलन आज आहे ते 12:30-1 वाजता आम्ही सुद्धा त्या आंदोलनामध्ये जाणार आहोत. 88,000 ते 90,000 कोटी रुपये या सर्व छोट्या मोठ्या कंत्राटदारांचे तिथं सरकारकडे अडकलेले आहेत. त्यात तुम्ही PWD विभाग घ्या, जल जीवन म्हणजे जो त्याच्या अंतर्गत पैसे आहेत, त्याच्याबरोबर ग्रामविकासचे पैसे आहेत, विविध विभागाचे पैसे 90,000 कोटीच्या आसपास आहेत. दुसऱ्या बाजूला गुजरातचे जे कोणी कॉन्ट्रॅक्टर आहेत, आंध्राचे कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांना 10,000, 5,000 कोटीचे कॉन्ट्रॅक्ट दिले जातात. त्यांचे पैसे मात्र वेळेवर जातात. पण मराठी कॉन्ट्रॅक्टरला तिथं मारलं जाते असं आमचं ठाम मत आहे. त्यांच्या मागण्या समजून घेऊन त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्वजण 12:30 वाजता आझाद मैदानला त्यांच्या आंदोलनामध्ये सहभाग घेणार आहोत. सीजेपी आंदोलनातला एक व्हिडिओ आता समोर आला आहे. संसदेला उकरून टाकण्याची ज्या माओवाद्यांना भाषा केली तो अरुण बेलके त्या आंदोलनात होता असा व्हिडिओ आता समोर आला. हे बघा, करोडो लोक रस्त्यावर आले होते. त्या करोडो लोकांमध्ये कोण कसा होता, कशा पद्धतीचा होता. आता करोडो लोकांमध्ये एखाद दुसरा जर तशा प्रवृत्तीचा व्यक्ती असेल तर मग एका व्यक्तीमुळे करोडो लोकांना तुम्ही जर नक्षलवादी बोलत असाल तर हे योग्य नाही. दिल्ली पोलिसांकडनं लाठीचार्ज केला गेला, त्याच्यामध्ये तिथे पोलीस विभागाचे किती लोक होते, त्याच्याचबरोबर जे काही रायट मॅनेजमेंटचे जे असतात ते किती होते आणि भाजपचे कार्यकर्ते किती होते याचाही अभ्यास तिथं झाला पाहिजे. भाजपच्या कार्यकर्त्यांना जे चप्पल घालून तिथं उभे होते त्यांना हातात काठी दिली गेली, त्या काठीच्या मागे खेळ लावले गेले आणि त्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुलांना इतकं बेदम मारलं, मुलींना मारलं, पुरुष लोकांनी मुलींना मारलं. त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलणार आहात? त्यामुळे एका व्यक्तीमुळे करोडो मुलांना तुम्ही नक्षलवादी बोलत असाल तर ते योग्य नाही. त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर महाराष्ट्राचाच एक कुठला तरी अहवाल काल परवा एका न्यूजपेपरमध्ये आलेला आहे. लाखो व्हिडिओज हे 5 महिन्यामध्ये मुलांनी केलेले कुठं ना कुठेतरी ते दाबण्यात आले, नाही तर बंद पाडण्यात आले, नाहीतर मेटा नाही तर ह्या लोकांना सांगून ते
थांबवण्यात आले. मग अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हा अन्याय आहे असंही आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. त्यामुळे एका व्यक्तीमुळे करोडो लोकांना बदनाम जर हे सरकार नाहीतर केंद्र नाहीतर राज्य सरकार करत असेल हे योग्य नाही. आणि दिल्लीमध्ये जे काय लाठीचार्ज झाला त्याच्यामध्ये असणारे जे नॉन पोलीस लोक होते ते कोण होते यांचा फेस रेकग्निशन करून ते शोधणं आणि त्यांच्यावर कारवाई करणं हे पण तितकंच महत्वाचं आहे. शिवसेनेची सुनावणी सुरू आहे गेले काही दिवस. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे हे काँग्रेसमध्ये येण्यासाठी तयार झाले होते. झालं. दादा, शिवसेनेची सुनावणी सुरू आहे. ज्या पद्धतीने ही सुनावणी होते त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचं काय होईल असा सुद्धा प्रश्न उपस्थित केला जातोय. मुळात आता जी शिवसेनेची सुनावणी सुरू आहे कोणाच्या समोर आहे? कोणाच्या समोर आहे सुनावणी? CJ. ते मी एक तुम्हाला सांगतो, सुनावणी चांगल्या पद्धतीने चालली. सिब्बल साहेब कदाचित हे शिवसेनेचे म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांचे कदाचित ते वकील सुद्धा आहेत, बरोबर ना सिब्बल साहेब? सुनावणी म्हणजे त्यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत ते खूप सुंदर पद्धतीने चांगल्या पद्धतीने मांडलेले आहेत. पण चीफ जस्टिस ऑफ इंडियाच्या समोर ती सुनावणी तिथं चालू आहे. चांगला युक्तिवाद हा सिब्बल साहेबांकडनं केला जाईल. सुप्रीम कोर्टाकडनं सुद्धा काही प्रमाणात सरकारवर ताशेरे ओढले जातील. पण जेव्हा सुनावणी चांगल्या पद्धतीने होती आणि आपल्याला असं वाटतं की आता निर्णय हा ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांच्या बाजूली होईल, तेव्हा निर्णय देताना मात्र मी तुम्हाला आजच सांगतो असं होऊ नये, कारण ते संविधानाच्या विरोधात आहे. तो कदाचित उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाच्या विरोधात चीफ जस्टिस ऑफ इंडिया निर्णय देऊ शकतील अशी भीती मात्र त्या ठिकाणी आम्हा सगळ्यांना वाटते. कारण का चीफ जस्टिस ऑफ इंडियाचं जे काही वागणूक आहे गेल्या काही महिन्यांमध्ये, तर त्या सगळ्या गोष्टी आपण जर बघितल्या तर कुठंतरी सरकारच्या बाजूली झुकण्यासारख्या त्या आहेत. आणि त्यांच्यासमोर ही सुनावणी होत असेल तर उद्या जाऊन हा निर्णय कदाचित हा सत्ताधाऱ्यांच्या बाजूने लागू शकतो अशी मात्र भीती त्या ठिकाणी आम्हाला वाटते. जेव्हा आम्ही CJIच्या विरोधात बोलतोय त्याचा अर्थ न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास नाही असं नाही, आमचा विश्वास आहे, बाकी जजेसवर विश्वास आहे. पण एखादी व्यक्ती जेव्हा खूपच सरकारच्या बाजूली झुकलेली वाटते त्यांच्यासमोर एखादी सुनावणी होत असेल तर सुनावणी सुंदर होईल. सगळ्या सामान्य लोकांना आणि पक्षाला असं वाटेल ज्यांच्यावर अन्याय झाला की आता आपल्या बाजूलीच निर्णय घेतला जाईल. पण आम्हाला दोनदा अनुभव आलेला आहे माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये की एखादा फोन आला नाहीतर कुणीतरी दबाव टाकला तो निर्णय त्या ठिकाणी बदलला जातो. त्यामुळे सुनावणी चांगली झाली असली निकाल काय येतो याच्याकडे आपण सगळेजण लक्ष देऊन राहू द्या की या सिस्टममध्ये या लोकशाहीमध्ये ज्याला एक महत्त्वपूर्ण स्तंभ आपण समजतो संविधान टिकवण्याचा जगवण्याचा आणि जिवंत ठेवण्याचा तो म्हणजे ज्युडिशरी, या बाबतीत अजूनपर्यंत त्या ज्युडिशरीमध्ये कुठेतरी लोकशाही टिकवणारे लोक आहेत का हे मात्र त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल. प्रश्न तुम्ही मगाशी मांडला 35% फॉर्म जे आहेत ते मुंबईमधून कलेक्ट झाले नाहीयेत आणि पूर्ण जर महाराष्ट्रातनं बघितलं तर 21% फॉर्म कलेक्ट झालेले नसल्याचा आकडेवारी जी आहे ती आता समोर आलेली पाहायला मिळते. नाही, कालच ही आकडेवारी मी सांगितली. याच्यात जर आपण मतदारांमध्ये हा आकडा बघितला तर 2 कोटीपेक्षा जास्त हा आकडा आहे. त्याच्याच बरोबर ज्या लोकांचे डॉक्युमेंट्स आलेत म्हणजे 7,60,00,000 हे जे काय म्हणजे त्यांच्याकडची माहिती गोळा झालेली आहे त्याच्यात पण आता उद्या जाऊन पुढच्या 3 महिन्यामध्ये मॅपिंग केलं जाणार आहे की ह्यांचे वडील कोण, मग ह्यांचं पूर्वी कोण, कुठं राहत होतं, कसं राहत होतं, सगळे कागदपत्र तिथं बघितले जातील आणि त्याला 3 कॅटेगरी केल्या जातील. एक मॅप्ड अप्रूव्ड, ती ओके, ते मतदान करू शकतील. मॅप अनमॅप्ड जे रिजेक्ट होणार आहेत म्हणजे 2 कोटीमध्ये हा आकडा वाढणार आहे. आणि वेस्ट बेंगॉलमध्ये एक दुसरी कॅटेगरी करण्यात आली होती, ती कॅटेगरी अशी होती संदिग्ध. त्यामुळे इथे सुद्धा संदिग्ध यादी ही काढली जाणार आहे आणि त्यांना मतदान करण्याचा हक्क मिळेल असं वाटत नाही. आणि वेस्ट बेंगॉलमध्ये तुम्हाला सांगतो जी संदिग्ध यादी आहे ती 30, 35, 40 लाखाची होती. आता कोर्टाली सुद्धा निकाल देत असताना इतका विचित्र निकाल दिला की त्याच्यामध्ये त्यांनी एक तिथं आयोग सारखं काहीतरी निर्माण केलं आणि त्याच्यासमोर ही सुनावणी होणार. आता 30-35 लाख जर तिथं संदिग्ध यादी असेल तर 4 महिन्यामध्ये सुनावण्या किती झाल्या? 38,000. किती लोकांना त्याच्यातून मतदान करण्याचा हक्क दिला गेला? 28,000 म्हणजे 80%.
म्हणजे हे जे काय 40 लाख लोकांना मतदान करून दिलं नाही वेस्ट बेंगॉलमध्ये, त्यातले 80% हे खरे मतदार होते. पण 4 महिन्यात जर फक्त 38-40 हजार होतात, म्हणजे वर्षाला 1,20,000, म्हणजे 5 वर्षात 6 लाख, म्हणजे 40 लाख लोकांपर्यंत पोहोचायला त्यांना 5 इलेक्शन जावे लागतील, तेव्हा ते पोहोचतील. आणि महाराष्ट्रात हा आकडा जर 40-50 लाख असेल तर यांना सुद्धा, आम्हा सगळ्यांना भीती वाटते वेस्ट बेंगॉलचा अभ्यास केल्यानंतर, त्यांना सुद्धा कुठेतरी मतदानाला तिथं दिलं जाणार नाही. आणि हे जे मतदानापासून वंचित ठेवणारे लोक आहेत हे बहुतांश सत्ताधाऱ्यांच्या विरोधातले आणि खास करून बीजेपीच्या विरोधातले असू शकतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 तारखेला बारामती दौऱ्यावर आहेत आणि त्या ठिकाणी ते प्रेरणास्थळाचं उद्घाटन करणार आहेत. ते नरेंद्र मोदी साहेब येतात नाही येतात हे अजूनपर्यंत मला कळालं नाही, पण तुम्ही म्हणत असाल आणि तुमच्याकडनं जर माझ्यापर्यंत माहिती आली असेल ते येत आहेत, तर तिथं भगवान बुद्धांच्या विचाराने प्रेरित एक स्तंभ आपण तिथं केलेला आहे आणि स्तूप, आणि तिथं त्या गोष्टीची उद्घाटन हे देशाचे प्रमुखांच्या हस्ते व्हावी अशी सगळ्यांची तिथं इच्छा होती. फक्त ते एकटे नसणार आहेत, अनेक लोकांना तिथं इन्व्हाइट केलेलं आहे. आमचं एवढंच मत आहे की भगवान बुद्धांचे विचार हे समावेशक होते. भेदभाव कुठलाच त्यांना तिथं चालत नव्हता. समावेशक सगळ्या लोकांना एकत्रित घेऊन माणुसकीच्या नात्याने काम केलं पाहिजे हे विचार खऱ्या अर्थाने होते. त्यामुळे त्या कार्यक्रमाला आल्यानंतर भाजपचे जे कुठले नेते तिथे येतील त्यांनी श्री भगवान बुद्धांचा विचार सामावून घेऊन माणुसकीच्या नात्याने राजकारण करायला कुठेतरी शिकलं पाहिजे. हा सुद्धा कदाचित संदेश साहेबांना त्या ठिकाणी द्यायची इच्छा असावी असं आपल्याला म्हणता येईल. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे. एकच मिनिट. मागच्या काही दिवसांपासून सुप्रिया सुळे या एनडीएमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतील आणि ते 30 तारखेच्या आत होईल अशा पद्धतीची खूप जोरदार चर्चा आहे. त्याच काळामध्ये एनडीए सोबत जे महत्वाचे नेते आहेत, खास करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आपल्या पक्षाची जी जवळीकता आहे ती सातत्यानं कुठेतरी वाढताना दिसते. तसे पुरावे देखील माध्यमातून समोर येतात. खरंच असं होणार आहे का आणि तुम्ही एनडीए सोबत जाणार आहे का? कारण कार्यकर्त्यांना देखील, जिल्हाध्यक्षांना देखील हा सवाल उपस्थित केला होता. नेमकी सत्यता या संदर्भात काय नाही, रोहित पवारांचा स्टँड काय असेल? नाही, मला असं कळतं की तुमच्या काल मीडियाच्या बातम्यातून सुद्धा आपण पवार साहेबांची भूमिका स्पष्टपणे तिथे कुठेतरी भाजपबरोबर आपण जाणार नाही, एनडीए बरोबर जाणार नाही ही स्पष्ट भूमिका आहे. आणि आम्ही पवार साहेबांच्या विचाराने काम करणारे कार्यकर्ते आहोत. आमची भूमिका ही एनडीए बरोबर आणि भाजपबरोबर जाऊ नये अशी तिथं आहे. आता जवळीक आणि पुरावे तुम्ही जे म्हणत आहात ते कुठले, की रिसेप्शनचा कार्यक्रम दिल्लीला झाला, तिथं सगळे मोठे नेते आले, विरोधातले पण आले, सत्ताधारी पण आले. तो सामाजिक पेक्षा व्यक्तिगत कार्यक्रम होता आणि ती आपली परंपरा आहे की तिथं व्यक्तिगत कार्यक्रम असेल तर सगळे नेते तिथे येतात. राहिला प्रश्न खासदार पंतप्रधान साहेबांना भेटण्याचा, आता आम्ही सुद्धा मुख्यमंत्री साहेबांना भेटतो, त्यांच्यावर आम्ही सातत्याने विरोधात बोलत असतो, पण एखादं काम असेल आणि ते त्या पदावर असतील तर ते काम त्यांच्याकडनंच होणार असेल आणि त्यांना वेळ नसल्यामुळे एका खासदारांना भेटवण्यापेक्षा एकत्रित गेलं आणि सगळ्यांचीच पत्र दिले तर एकाच वेळेस 30-45 मिनिटांमध्ये सगळीच कामं होणार असतील तर वेळी तिथं वाचू शकतो. त्या अनुषंगाने ते सर्व भेटले. याच्या पलीकडे जाऊन मला असं वाटत नाही कुठं तुमच्याकडे वेगळे पुरावे असतील. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे की कुठल्याही सरकारी कर्मचाऱ्यांच्या पहिल्या पत्नीला कायदेशीर घटस्फोट न देता जर दुसरं लग्न केलं तर त्याच्या पगारातून 20% पगार जे आहे त्या पहिल्या पत्नीच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केला जाणार. या निर्णयाकडे तुम्ही कसं पाहता? आसाम हे राज्य आज असं झालेलं आहे, तिथं काय निर्णय घेतले जातील हे आपल्याला काही सांगता येणार नाही. डिलिमिटेशनचा विरोध आम्ही सर्वजण त्या ठिकाणी करतोय. डिलिमिटेशनची पहिली ट्रायल काही वर्षांपूर्वी ही आसाममध्ये झालेली आहे. इतकं विचित्र पद्धतीने डिलिमिटेशन तिथं केलं गेलं आहे. संविधान तिथं कुठेही केंद्रस्थानी ठेवण्यात आलं नव्हतं, फक्त भाजपला फायदा व्हावा त्या अनुषंगाने डिलिमिटेशन केलंय. त्यामुळे आसाम या राज्यामध्ये निर्णय जे काही घेतले जातात आणि तिथला जो मुख्यमंत्री आहे तो थोडा वेगळ्या चमत्कारिक बुद्धीचा आणि वेगळ्या स्टाईलचा आहे. त्यामुळे त्यांनी काय निर्णय घेतला याला खूप तसं आम्ही काही महत्त्व देत नाही आणि आम्हाला तो विषय तिथं माहीत नाही, त्याचा अभ्यासही आम्ही त्या ठिकाणी केलेला नाही. माळुंगे बालेवाडी परिसरामध्ये 11 वर्षे एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. ज्यानं अपघात केला तो देखील पळून गेलाय. रस्त्यांमुळे हा बळी गेला. काय झालंय की रस्त्यांची कामं ही कागदावर केली जातात
आणि जी काही कामं होतात इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावावर त्यात इतका भ्रष्टाचार होतो तर ती चांगल्या क्वालिटीची कामं होत नाही. आणि त्यामुळे काय होतंय की पावसाळ्याच्या काळामध्ये तिथं मुरुम टाकला जातो, मग तिथं गाड्या घसरतात, गाड्या घसरला की मारून एखादी गाडी येते, ती अंगावरनं तिथं जाते, लहान मुलांचा मृत्यू होतो, महिलांचा मृत्यू होतात. आता मी जेव्हा चाकणला गेलो होतो त्याच्या आदल्या दिवशी 2 मुलं मोटरसायकलवर जात होते, घसरून पडले, मागून कंटेनर आला, त्यांच्या अंगावरनं गेला. म्हणजे गरिबाचा आणि मिडल क्लास लोकांचाच दुर्दैवाने याच्यामध्ये मृत्यू होतो, नाहीतर त्यांना सहन सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. जेव्हा एखादा नेता जातो तेव्हा तो SUV मध्ये जातो, 1-1, 2-2, 3-3 कोटीची त्यांची गाडी असते आणि ती उंच असते. पण मध्यमवर्गीय जेव्हा कामाला जातो तेव्हा मारुतीमध्ये जातो, छोट्या गाडीत जातो, ज्याची उंची कमी असते, आणि ते बिचारे त्या खड्ड्यामध्ये तिथं अडकून बसतात आणि त्यांना एका साईडला जायला 3-3 तास तिथं लागतात. त्यांच्याबद्दलचा कुठला विचार सरकारकडनं तिथं केला जात नाही. आजच सकाळी मी MIDCचा मुद्दा इथं मांडतोय परत चाकणचा. आजच सकाळी नंदुरबारचे भाजपचे जे कुठले पदाधिकारी होते त्यांची एक क्लिप जी फार प्रसिद्ध झाली होती, ती क्लिप मी परत तिथे टाकलेली आहे. चौधरी नावाचा जो काही त्यांचा पदाधिकारी होता, काल कदाचित त्यांना बरखास्त केलं नाही तर पक्षातून काढून टाकलं, तो वेगळा त्याच्यामध्ये विषय. ते एका संवादामध्ये मोबाईलवर जो रेकॉर्ड केलेला आहे त्याच्यामध्ये जे उद्योग मंत्री आहेत आजचे, त्यांचे उद्योग कशा पद्धतीने सुरू आहेत आणि उद्योग मंत्री कशात बिझी आहेत, कारण का त्यांना उद्योगांकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही, MIDCकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. पण खरा त्यांचा वेळ कुठल्या उद्योगात जातोय हे मात्र चौधरी जे भाजपचे पदाधिकारी होते आणि त्यांच्या 2000 क्लिप ह्या प्रसिद्ध झाल्या, त्यातली ही एक क्लिप ही उद्योग मंत्र्याची, ती तुम्ही एकदा समजून घ्या, त्याच्यावरनं तुम्हाला कळेल आज MIDCची जे काही वास्तव आहे, जे दुर्दैवाने खराब वास्तव आहे, अनेक अडचणी त्यांना तिथं असणाऱ्या व्यावसायिकांना सोसाव्या लागतात. त्याचं कारण हे चौधरींनी त्यांच्या क्लिपच्या माध्यमातून तिथं सांगितलेलं आहे. एकदम मनसोक्त बोलणारा हा चौधरी, त्याच्यावर मात्र त्या ठिकाणी कारवाई झाली. पण त्यांनी जे काही ऑडिओ क्लिप केल्यात त्याला काही मी समर्थन करत नाही, पण त्या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून अनेक नेत्यांवर तिथं ताशिरे ओढलेले आपण सगळ्यांनी बघितलेले. पण ही क्लिप ही उद्योग मंत्र्यांचे उद्योग काय चालतात हे मात्र त्या ठिकाणी सत्ताधारीच एक पदाधिकारी कसा सांगतो हे तुम्ही सगळ्यांनी ऐकलं पाहिजे.